नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना काही घडामोडींचा विशेष करून मला दिसून येतो. जुनी येणी आपली जी काही असतील ती या महिन्यात वसूल होतील. ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत त्यांना ट्रेडिंगमध्ये मोठा नफा दिसून येतोय. त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा आणि आपल्या पावलं टाकावी. पूर्वी केलेल्या कामाचं गुणांकन लक्षात घेऊन आपल्याला त्याबद्दल पाठीवर थाप पडेल, प्रशंसा होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रमोशनसाठी बोलणी सुरू होतील. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण एखाद्या गोष्टीसाठी डिमांड करू शकता. अमुक पैसे पाहिजे असं सांगू शकता. असा हा कालावधी सिंह राशींच्या व्यक्तींना म्हणता येईल. बऱ्याच वेळेला काय होतं, एखादं काम आपल्या हातातून जाईल म्हणून आपण पैसे कमी सांगतो आणि नंतर पस्तावा करायची वेळ येते. तसं या महिन्यात होणार नाही. तुम्ही जे पैसे सांगाल त्या पैशाप्रमाणे तुम्हाला काम मिळेल आणि पैसेही त्या प्रमाणात मिळतील. म्हणून ते सांगण्यासाठी अजिबात मुखदुर्बलता दाखवू नका. स्पष्टपणे जे आहे ते सांगा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो की कुटुंबासाठी आपल्याला काही काळ खर्च करावा लागेल. त्यांसाठी काही वेळ द्यावा लागेल. त्यांना घेऊन बाहेर जाणे, त्यांच्या काही बरोबर वेळ घालवणे, अशा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्यामध्ये लहान मुलांपासून थेट अगदी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तीर्थयात्रा आदी पर्यटनासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर जावं लागेल असं याच्यामध्ये दिसून येत आहे. अशी संधी आली तर ती त्यांना मिळवून द्या आणि त्याबद्दल तुम्ही वाहत्या गंगेत हात धुवून घ्या असं म्हणायला हरकत नाही. कारण आध्यात्मिक गोष्टी अशाच असतात, दुसऱ्याबरोबर जरी केल्या तरी त्या आपल्या होऊन जातात. म्हणून त्याप्रमाणे तुमचाही फायदा करून घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात विद्यार्थी दशेत जी काही मंडळी आहेत त्यांना थोडं कष्टाने सफलता मिळेल. कष्टाने असं म्हटलं याचा अर्थ असा आहे की जर आपण आळसापोटी वेळ दवडला तर ती वेळ हातातून निघून जाईल. म्हणून योग्य वेळी योग्य काम या सूत्रानुसार तुम्ही प्रत्येक गोष्ट करा. म्हणजे वेळ निघून जाणार नाही आणि तुम्हाला तुमचे पुढचे जे फायदे घ्यायचे ते फायदे घेता येतील. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पती पत्नीमध्ये थोडासा तणाव निर्माण होईल. प्रसंग किंवा प्रसंगानुरूप काही चढावड मी म्हणणार नाही, थोडं तणावच असं म्हणतोय. तणाव निर्माण होईल. एकमेकांशी संलग्न न असणे किंवा विचार न पटणे, त्या विचार न पटण्यामुळे काहीसे वाद होणे, अशा गोष्टी होतील. ते टाळण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात पूर्वी केलेल्या कामाचं फळ किंवा त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. कारण जेव्हा आपल्याला असं शिकवलं जातं की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्म करीत राहा, त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या मिळेल. तसं तुम्हाला फळ पूर्वी केलेल्या कामाचं या महिन्यात मिळणार आहे. उत्तरार्धामध्ये साधारणपणे मिळेल. तर त्याप्रमाणे त्याचा फायदा अवश्य तुम्ही करून घ्या असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. जमिनीचा व्यवहार वगैरे करणारे जे लोक आहेत, ज्यांना काही कारणाने आपल्या फ्लॅट म्हणा किंवा जुनं घर म्हणा किंवा जमिनीचे काही व्यवहार करायचे, त्यांनी या महिन्यामध्ये बिनदिक्कतपणे एखादी गोष्ट करायला हरकत नाही.
कारण अनुकूल कालावधी तसा दिसून येतो आणि त्यामधून आपल्याला काहीसा फायदाच होणार असंही दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली प्रकृती जी आहे ती आपल्याला अनुकूल अशी राहील. ज्यावेळी जे काम करायला पाहिजे त्यासाठी आपली अनुकूलता दिसते आणि प्रकृती सुद्धा तुम्हाला साथ देईल असं यामध्ये आपल्याला दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला अतिशय व्यवस्थित मिळेल. मित्रांवर आणि भावंडांवर जास्त विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्याकडून काही मिळणार आहे अशी अपेक्षा सुद्धा ठेवू नका मदत वगैरे धंद्यासाठी. बाकी इतर संबंधाला आणि आपल्या इतर व्यवहाराला ती योग्य तशीच आहेत, पण विशेष तुम्हाला मदत मिळेल अशी काही यामध्ये शक्यता दिसून येत नाही. विद्यार्थ्यांसाठी मी सांगितल्यापूर्वीच सिंह राशींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही प्रयत्न करायचे असतील, काही परीक्षा द्यायच्या असतील, त्या डेट्स ज्या आहेत त्या ऑनलाईन तुम्ही या महिन्यात फिक्स करून घ्या आणि त्याप्रमाणे परीक्षा द्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतील त्या द्या, त्याचा योग्य तो परिणाम तुम्हाला साधता येईल. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.